मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याची घोषणा केली। मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे 19 ऑगस्टला मुंबईकडे मोर्चा काढणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी यापूर्वी अनेक वेळा उपोषण केलंय। जरांगे पाटलांनी मराठा समाजातील सदस्यांना मुंबईत 12 ते 13 दिवस चालणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहन केलंय। तसेच जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यात आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे। मराठ्यांना कुणबी म्हणून ओळख द्यावी अशी ही मागणी जरांगेंनी केली आहे। अशातच मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली आहे। या दोन नेत्यांमध्ये मराठा विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राच्या अडचणींबाबत चर्चा झाली अशी माहिती समोर आली आहे। मनोज जरांगेंनी संजय शिरसाट यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रा वैधतेसाठी अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याची तक्रार केली होती। या अनुषंगाने ही भेट झाली। दरम्यान विद्यार्थ्यांना तात्काळ जात वैधता पडताळणी करून जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं शिरसाटांनी सांगितलंय। जरांगे यांनी मंत्री महोदयांचा आदेश असताना सुद्धा जात प्रमाणपत्र वैधतेदरम्यान राज्यातील काही अधिकारी विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अडथळे आणत असल्याचा आरोप केलाय। या भेटीनंतर संजय शिरसाट आणि मनोज जरांगे नेमकं काय म्हणालेत तेही पहा। हे अधिकाऱ्यांना काय करा, एकतर यांना आता एकदा गोडीच सांगा, आता तुम्ही चांगली गोष्ट केली, खरंच मनापासून आभार तुमचे की प्रधान सचिवांना तुम्ही सांगून आदेश काढायला लावले, तातडीचे सूचना द्यायला लावले। नाही ऐकलं ना, यांना चौकशीत बसून ना यांना सस्पेंड करून टाका। खरं सांगतो, गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार, कारण गोरगरीब जनता तुमचा शब्द खाली पडू देत नाही। तिघांचा पण, मुख्यमंत्री असतील, दोन उपमुख्यमंत्री साहेब असतील, तुमचा शब्द ही जनता खाली पडू देत नाही। आणि जनतेचं वाटत होणार राहिलं ना, खरंच सस्पेंड करा। आमची इच्छा नाही यांच्या अन्नात माती घालायची, कारण एक तर नोकरी मिळत नाही। पण यांना जर काही पैसे फिशे घेऊन असं काही अंदाज असं नाही, यांचा नोटा कमायचा काही अंदाज असं गरीबाबू पैसे दे नाही तर मग तुला व्हॅलिडिटी देत नाही, प्रमाणपत्र देत नाही, कोणी प्रमाणपत्रात नोंदी निघाल्या तरी देत नाही। हे उदाहरण आहे, सत्य उदाहरण आहे तुमच्या फुलंब्रीचं। एक जण नोंदी आहे तरी देत नाहीत। मला वाटतं काळे नाव आहे त्यांचं, काळेच का ते दोन भाऊ सरपंच, दोन भाऊ सारखे दिसते, त्यांचं नाव काय नाव, म्हणजे मंत्री महोदयांना माहिती झालं पाहिजे त्यांचं ऍडमिशन। आता एक प्रकरण जे माझ्या समोर आलंय ते IIT ला त्या मुलाचा नंबर लागला, 18 तारीख शेवटची, 20 फेब्रुवारीला त्यांनी सबमिशन केलेलं, 20 फेब्रुवारी ते आतापर्यंत त्याला जात पडताळणीचं ते सर्टिफिकेट त्याला देण्यात आलेलं नाही। म्हणून तातडीनं अधिकाऱ्यांना सुद्धा मी स्वतः फोन केला। मला वाटतं अशा प्रकार महाराष्ट्रात जे अनेक ठिकाणी घडत आहेत ते आता घडू नयेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं वर्षभराचं नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्रधान सचिव आता तातडीने आदेश दिले। जरी विषय जात प्रमाणपत्राच्या सर्टिफिकेटचा असला तरी सरकारच्या वतीने आधी शिंदेंचे मंत्री उदय सामंत, शिंदेंचे खासदार संदीपान भुमरे आणि आता शिंदेंचेच मंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतली आहे। पण सरकारच्या वतीने शिंदेंचेच मंत्री किंवा लोकप्रतिनिधी मनोज जरांगे यांची भेट घेतात यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा।